फक्त मराठी। ओ मामा, 2 चहा आणा ना। देतो देतो देतो। काय रे, कशाला बोलवलं? अरे गावात सगळीकडे चर्चा चालू आहे, अजिंक्याचं आणि चित्राचं लफडा आहे म्हणून। नाही रे, चित्राला मी ओळखतो, ती अशी करणार नाही। म्हणजे पोरगी लय हुशार आहे। म्हणजे जे जे काही केलं ते या कानाचं त्या कानाला कळू बी दिलं नाही। हा, असंच असतं। चोरी करताना सापडला तर तो चोर, नाही तर साव। तू तर अगदी पुराव्यानिशी बोलतो असं बोलतो। अरे पकडलेलंच आहे, मी नाही। गावकरी म्हणतायत ती दोघं बसली होती गुटरगू करीत। अरे चित्रा आणि अजिंक्य दोघं एकत्रच मोठे झाले। मोठी झालेत ना, मी पण तेच तर म्हणतोय। आता पोरगी एकदा मोठी झाली, हे त्या मास्तराला कळायला नको? त्या मास्तराला कळायला हवं। एखादा चांगला मुलगा शोधून अक्षतात टाकून मोकळं व्हायचं। पोरगी म्हणजे बापाच्या जीवाला फास नाही रे? अरे पण हे सारं प्रकरण वाड्यापर्यंत पोहोचले। मग आता सरकारांच्या कानावर जायला कितीसा उशीर? काय होणार रे त्या मास्तराचं? अरे हे सारं सरकारच्या कानावर गेलं तर त्या मास्तराचं काय खरं नाही। नाना, ते यायला तयार नाही आहेत, आखाड्यात गेले आहेत। अजिंक्य, असे समोर या। चित्रा, तू सुद्धा ये। बोला, काय झालं? बोलायला तोंड आहे का या दोघांना? स्वतःच्याच पराक्रमाचे पोवाडे काय गाणार? गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असे पराक्रम केलेत हो या दोघांनी। निव्वळ संस्काराच्या आणि मोठेपणाच्या वार्ता करून काय उपयोग? करणी कूच नि बोलणं ऊच हवंय कशाला? हा मुलगा आहे, ह्याला एक कळत नाही, पण हिला सुद्धा कळायला नको? आई बापने लक्ष ठेवायला म्हणून मोकाट सुटली आपली। एवढीच घाई होती तर आजोबाला सांगायचं होतं लवकर लग्न करून द्या म्हणून। भागीरथी, घ्या, म्हणजे आता भागीरथीलाच गप्प बसवा। पाणी आता डोक्यावरून चाललंय अक्कादा। काय झालं? हां, एवढे हायपर कशाला होत आहे? अक्का, तुम्ही समजताय तसं काहीच नाही आमच्यामध्ये, उगाच संशय घेऊ नका। अजिंक्य, आमच्याशी बोला, आम्ही काही करणार नाही तुम्हाला। हे सारं जर खोटं आहे तर खरं काय आहे? अक्का, मी खरंच सांगतोय, हे लोक जसं समजतायत तसं माझ्या आणि चित्रामध्ये काहीच नाहीये। तुम्ही म्हणताय तेच खरं असावं असं आम्हालाही मनापासून वाटतं, पण मग जी चर्चा रंगली आहे ती कशामुळे? तुम्ही नक्की गेला नव्हतात समुद्रावर? अजिंक्य, अक्काला काय विचारतायत? तू समुद्रावर गेला होतास? तो गेल्यावर काय बोलणार? गप्प बसला याचाच अर्थ तो गेला होता। काय गरज होती तुम्हाला समुद्रावर जायची? आणि नको ते चाळे करायची। आता कोण करताय नको ते चाळे? आणि तुम्ही आमच्यावरती हे काय आरोप करताय? आता वाड्यातलं खरं खोटं करायला गावातली माणसं बोलवणार का? गावामध्ये असे 100 पुरावे मिळतील हो। आता कसले पुरावे? आता इथे सगळे जमलेत, नाही तर सांगितलं असतं हो कसले पुरावे ते। गळ्यात गळे घालून समुद्राची हवा घेत बसले होते दोघ जण। आता कोणी कोणाच्या गळ्यात गळे घालून बसलं नव्हतं। कोणीतरी सांगताय म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका। ठीक आहे, ठेवते तुझ्यावर विश्वास। मग आता सांग, तू खरंच गेला होतास का समुद्रावर? अजिंक्य, हो, मी समुद्रावर गेलो होतो।
घ्या, हा घ्या पुरावा. तुम्ही चित्राला सोबत कशाला घेऊन गेला होता?